नागपुर विश्वविद्यालय में छात्रों की समस्या को लेकर आज भारतीय जनता युवा मोर्चा ने जोरदार आंदोलन किया। नमस्कार, आप देख रहे हैं NTV 24 और मैं हूँ आपके साथ नंदिनी बर्वे। राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय परिसर में युवा मोर्चा कार्यकर्ताओं ने धड़क मोर्चा निकालते हुए प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की। आंदोलन का नेतृत्व युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे ने किया, जबकि भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी समेत कई पदाधिकारी मौजूद रहे। प्रदर्शन के दौरान पुलिस ने कई कार्यकर्ताओं को हिरासत में लेकर अंबाझरी पुलिस स्टेशन पहुंचाया। इसके बाद युवा मोर्चा के प्रतिनिधि मंडल ने कुलगुरु से मुलाकात कर 20 सूत्रीय मांगों का ज्ञापन सौंपा है, जिसमें परीक्षा केंद्रों पर कूलर और पीने के पानी की व्यवस्था, समय पर रिजल्ट, री-इवैल्यूएशन प्रक्रिया में सुधार और हेल्प डेस्क शुरू करने की मांगे हैं। युवा मोर्चा ने चेतावनी दी है कि 48 घंटे में मांगे पूरी नहीं हुई तो आंदोलन और उग्र किया जाएगा। आम्ही रामटेक तालुक्यातील संपूर्ण केमिस्ट बांधव जो देशव्यापी संप आदरणीय आमचे जगन्नाथजी शिंदे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आजच्या दिवशी संप पाळून राहिलेलो आहे। आमची शासनाला मागणी ही आहे की ऑनलाईन विक्रीमुळे जी आमचे थोक आणि किरकोळ विक्रेता, औषध विक्रेता यांच्यावर जे संकट कोसळलेलं आहे, त्यांचे व्यवसाय कमी झालेले आहे। त्याचप्रमाणे ऑनलाईन हे डॉक्टर्स लोक ते अवेलेबल झालेले आहेत। ऑनलाईन त्याच्यामुळे प्रिस्क्रिप्शन निघून राहिलेली आहे आणि ऑनलाईन औषधीमुळे भेसळयुक्त औषधांचा पुरवठा होऊन राहिलेला आहे। त्याचं विरोध प्रदर्शन आम्ही इथे करून राहिलेलो आहे। मागच्या 10 वर्षापासून आम्ही हा विरोध दर्शवून राहिलेलो आहे। शासनाने जे 2 निर्णय त्यामध्ये केले होते, कोविडमध्ये एक आणि त्याच्या अगोदर, तर त्या विरोधात आम्ही त्यांना मागणी करतोय की ते निर्णय तात्काळ मागे घ्यावे आणि आमच्या किरकोळ औषधी विक्रेत्यांना दिलासा द्यावा, हीच आमची मागणी आहे। आजचा बंद ऑनलाईन औषधी विक्री बंद व्हावा ह्याकरता आम्ही हा बंद ठेवलेला आहे। आम्हाला ह्या बंदमध्ये रामटेकचे जे संपूर्ण डॉक्टर आहे, ज्यांचे मोठे हॉस्पिटल्स आहे, ते सुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन राहिले। त्यांनी आपली OPD बंद ठेवलेली आहे, ते फक्त IPD मध्येच आपले पेशंट्स बघून राहिलेले आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि आजचा हा समाज जो आहे, हा कुठंतरी नशेच्या ज्या गोळ्या आहेत, हा सहजरित्या ह्या ऑनलाईनद्वारे उपलब्ध होऊन राहिल्या, त्या उपलब्ध नाही झाल्या पाहिजे। त्याकरता आम्ही हा ऑनलाईन विक्री बंद व्हावी ह्याकरता आम्ही मागणी करतो आहे। सरकारने आमची मागणी मान्य करावी। ब्युरो रिपोर्ट NTV 24।